फक्त 300 रुपयामध्ये मी खाल्ले 4 सी फूड आयटम। आणि हा होता आपल्या कोंडव्यातल्या फेमस हॉटेल सुप्रीमच्या अगदी समोर असलेला एक छोटा फिश स्टॉल। मी इथेच सी फूड खायला आलो माहितीये। रेस्टॉरंट मध्ये प्रॉन्स वापरतात ते फ्रोझन प्रॉन्स असतात, पण आपल्या पशी जी कोळंबी आहे ती कोळंबी आपली फ्रेश कोळंबी। रबरावणी चालल्यावर तुम्हाला कोळंबी वाटणार नाही, कोळंबी एकदम तुम्हाला चवीची वाटणार। आणि हा हट्टाकट्टा दादा कोण आहे माहितीये का तुम्हाला? हा दादा आपल्या फेमस सेलिब्रिटी लोकांचा बॉडीगार्ड आहे। आता बॅक टू प्रॉन्स। रोजच्या रोज मासे ताजे असतात। याच कोळंबीचे 5 पीसेस फक्त 80 लाच मिळतात। हा आहे यांचा मालवणी बांगडा। प्रत्येक शुक्रवारी आलात ना तुम्हाला 50 रुपयाला हे 2 बांगडे मिळतात। आमचं सेटअप असं आहे सी फूडचं की मिडल क्लासला परवडलं पाहिजे, गरीब असो श्रीमंत असो, आणि क्वालिटी क्वांटिटी आणि टेस्ट असे ना पुण्यामध्ये आपल्याला तोडच नाही। साधारण 300 ग्रामचा मासा 50 रुपयाला विकतो। एवढा स्वस्त मासा कोणच विकू शकत। लोकल आहे पण लोकांना एवढी आवड आहे माशाची। 7-7:30 वाजता रश, संध्याकाळी कमीत कमी 11 पर्यंत सगळे मासे आमचे संपून जातात। दिवसाला मी कमीत कमी 35 ते 40 किलो मासे सेल करतो, जो अख्ख्या पुण्यामध्ये कोणच सप्लाय करू शकतो। एवढं विकू शकत नाही फिश फ्राय मध्ये, सी फूड मध्ये तर कोणच विकणार नाही। हे आहे बासा फिश, चवीला खतरनाक आहे। ही बासा फिशची प्लेट आहे 80 रुपयाला। चिलापी तर फक्त 50 रुपयालाच आहे। आणि या चिलापी फ्रायची टेस्ट सुद्धा बढिया। खरंच यार मानला पाहिजे या नितीन दादाला, कारण पुण्यात फ्रेश सी फूडची डिमांड खूपच जास्त आहे पण सप्लाय फारच कमी आहे। तर अगदी बिंदास या नितीन दादावर विश्वास ठेवा आणि जा याचा फिश फूड खायला। आणि हा हे फिश तंदूर सुद्धा सर्व करतील। एक्स्ट्रा 20 रुपये देऊन हे नक्की ट्राय करा, कारण हे हेल्थ साठी खूप चांगलं असतं। तर असे होते हे 4 सी फूड आयटम जे मी 260 रुपयांमध्येच खाल्ले, आणि ते सुद्धा पोट भरून।